बोलणं खरं तर मी काही संपादकांशी सुद्धा बोललेलो आहे. मी तर आता या चॅनलवर मानहानीचा दावा दाखल करणार आहे. कारण अशा खोटाड्या बातम्या तुमचे न्यूज चॅनल चालवण्यासाठी, तुमच्या TRP साठी, कारण मी 30 वर्ष जुना शिवसेनेचा काम करणारा शिवसैनिक आहे. बाळासाहेबांच्या विचाराने लढणारा आहे. नुसतं काम करणारा नाही तर लढणारा आहे. पदं येत असतात, पदं जात असतात, हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे. मी पार गटप्रमुखापासून तर आता विरोधी पक्षनेत्यापर्यंत जबाबदारी पार पाडणारा शिवसैनिक आहे. आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं राजकीय जीवनाशी खेळ असतात. मला त्याच्यात स्पष्ट सांगायचं आहे की भारतीय जनता पार्टीचे दलाल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घुसलेले जे कोणी असेल, त्यामुळं अशा प्रकारच्या कोणत्याही आधार नसलेल्या, नुसतं कोणतं सूत्र, तुमचं सूत्र कोणतं, सूत्र कोणी सांगितलं, आम्ही सांगितलं का, कोणी माझ्या पक्षाचे कोणी सांगितलं का, मी कोणी सांगितलं, कोणाला सांगितलं, कोणत्याही प्रकारे थारा नसलेल्या बातम्या चालवणं. मी सकाळी काही चॅनलच्या संपादकांना सुद्धा फोन केला. ठीक आहे, मी तर कारवाई करायला भाग पाडेल ज्यांनी ह्या अशा प्रकारे बातम्या हे केल्या. त्याच्यावर मी रीतसर मी आता थोड्याच वेळेत मी माझ्या लीगल ॲडवायझरला आणि माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की रीतसर 1 तासाभरातच मी मेल पाठवणार ज्या चॅनलने अशा पद्धतीने केल्या. त्यामुळे अशा प्रकारच्या खोटाड्या बातम्या ज्याला कोणताही आधार नाही आपल्याकडून दिल्या जातात. विषय माझ्या दृष्टीनं संपलेला आहे. मी शिवसेनेचा, मला जर या सगळ्या गोष्टी करायच्या असत्या तर खूप आधी केल्या असत्या, परंतु मला असं वाटतं माझ्या मनात कोणत्याही प्रकारे असे विषय नाही. ठीक आहे, निवडणुकीचा विषय आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांनी पक्षाची यादी जाहीर केली. मी साहेबांच्या नेतृत्वाने काम करणारा शिवसैनिक आहे. त्यामुळे अशा प्रकारे एखादं पद, एखादी निवडणूक येणं आणि जाणं फार काही महत्त्वाचं असतं असं मी मानत नाही. त्यामुळे आपल्या सगळ्या बातम्या चूक ज्या चॅनलच्या, आपल्या मी सगळ्यांना बोलत नाही, ज्यांनी ज्या चॅनलने अशा बातम्या लावल्या ह्या चुकीच्या, खोट्या, माझी मानहानी करणार आहे, माझ्या 30 वर्षाच्या निष्ठेने काम करणाऱ्या कामाचा अपमान करणारे, असं माझं स्पष्ट मत आहे. तुम्ही ज्या प्रकारे नाराज होता की आपण त्याच्यामुळे या बातम्या पुढे आल्या. नाराज असलं म्हणून काय झालं? तुम्ही फार खुश असतात का सगळे लोक? हां, तुम्ही काय सगळे लोक खुश असतात? तुम्हाला कोणतं भेट दिलं जातं, कोणत्या चॅनल, तुम्ही रोज चॅनलचा, हा संपादक त्या संपादकाचा चॅनलचा होऊ लागला. आज मी एका संपादकाला फोन केला, तो म्हणे मी आजच्या दिवसाच येऊ द्या, दुसऱ्या चॅनलचा संपादक होऊ लागलो म्हणे. हे तुमचं चालतं, पण मला असं वाटतं नाराज वगैरे असणं, मी स्पष्टपणे सांगितलं की ज्या दिवशीपर्यंत उमेदवारीची यादी जाहीर करणार त्या दिवशीपर्यंत नाराजी असते, नंतर रोज थोडी नाराजी असते. तुमच्या नाराजीचा फायदा घेतला जातो का विरोधकांकडून? विरोधकाकडून नाही, तुमच्या चॅनलकडून. विरोधक कोणी काय बोल, कोणता विरोधक बोला सांगा. चला, शिंदे गटाचा एखादा माणूस बोलला का? ऐकून घ्या, शिंदे गटाचा एखादा माणूस बोलला, भाजपचा एखादा, आता सुरुवातीला शिंदेकडे जाणार, शिंदेकडे जाणार, कालपासून सुरू भाजपकडे जाणार, भाजपकडे जाणार. रावसाहेबांनी काय बोलले? भाजपचे आहेत अंमलदार. अरे, मी 30 वर्षानं शिवसेनेचं काम करतो, मी 20 वर्षानं जिल्हा प्रमुख आहे. त्याच्यामुळे काय मुद्दा आहे की तुमचे आणि भाजपचे विचार जुळतायत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एकंदरीतच अप्रत्यक्ष निशाणा साधलाय त्यांनी. विचार जुळतात. शिवसेना आणि भाजप तर 25 वर्षानं अलायन्स होते ना, त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे विचार सारखे होते. सारखे म्हणजे एका विचाराने आम्ही लढत होतो. त्याच्यामुळे काय झालं का, आम्ही काय एक झालो काय? आमचं स्वतंत्र शिवसेनेचं, आम्ही काय भारतीय जनता पार्टीच्या बरोबर होतो म्हणून काय भाजपमध्ये गेलो का? आम्ही शिवसेनेची आमची स्वतंत्र विचारसरणी, स्वतंत्र धारा आहे, स्वतंत्र बाण आहे, आणि त्या बाण्यानेच आम्ही चाललेलो आहे. चंद्रकांत खैरेंच्या प्रचारात कधीपासून उतरताय? मी उतरलेलो आहे प्रचाराला. अजून 1.5 महिन्याचा काळ आहे. संभाजीनगर जिल्हा छोटासा आहे, 4 दिवस 8 दिवस लागत नाही प्रचार करायला. 8 दिवसात सगळा जिल्हा ढवळून काढता येतो आणि माझ्यात तेवढी क्षमता आहे. आणि मी ऑलरेडी मागच्या आठवड्यातच जवळपास 100 गावांचा दौरा करून झालेला आहे माझा. फार मोठा मतदारसंघाने 8 दिवसात सगळा प्रचार कंप्लीट होईल. आमच्याकडे संघटनात्मक ढाचा आहे. इथं बसून सगळ्या गावाच्या बूथपर्यंत प्रचार करता येतो. ही शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे असं काही नाही की फिजिकली आपण गेलं पाहिजे तिथं, पण तरी मी मागच्या आठवड्यामध्ये जवळपास 90 गावांचा दौरा केला आहे. मी कुठेही नाही, मी शिवसेना या विषयाचा प्रचार केला आहे आणि आणखी पुन्हा करणार आहे. आणि मला महाराष्ट्रात फिरायचं आहे, आणखी सगळीकडं. स्टार प्रचारकाच्या यादीमध्ये मी आहे, त्यामुळे मी महाराष्ट्रात स्वतः फिरणार सगळीकडं. सर, खैरे आणि तुमच्यातले मतभेद जे होते ते पूर्णपणे मिटलेले आहेत का? की आणि चंद्रकांत खैरे यांनी निवडून येण्याची किती हे कोणतेही मतभेद नव्हते.
त्यांनी तिकीट मागितलं होतं, मी तिकीट मागितलं होतं, एवढाच विषय. तिकीट जर 2 जणांनी 3 जणांनी मागितलं म्हणजे मतभेद असताना खैरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, संभाजीनगर जिल्ह्याचे ते पालक आहे. आम्ही सगळे तरुण कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलेलं आहे आणि आजही आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात काम करतो. याचना नाही अब रण होगा असं सूचक वक्तव्य काही वेळापूर्वीच तुम्ही केलं होतं. नेमकं रण म्हणजे तुम्ही स्वतः रणांगणात उतरणार आहे काय? हो, मग पक्षाच्या मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांचे विचार, उद्धवजी ठाकरे साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी मला असं वाटतं, कारण पक्षाविषयी काही सांगतात ना लोक, भाजपला मॅनेज झाले, याला हे झाले, त्याला ते झाले, आणि म्हणून आम्ही काय शिवसेना काय भीक मागणार आहे काय? शिवसेना लढणारी शिवसेना, त्याच्यामुळं लढेल आणि जिंकेल शिवसेना. तुम्ही आता भूमिका जाहीर केली आहे की जे काही माझ्याबद्दल सगळ्या बातम्या पसरवल्या जातात या खोट्या TRP साठी लोक करतायत, सगळं सगळं तुमचं आता तुमच्या पद्धतीने एक वेळ मान्य करू. तुमची ही भूमिका लोकसभेपुरती आहे का विधानसभेच्या आधी कोलांटी मारणार? हे पहा, मला असं वाटतं मी सुस्पष्टपणे सगळ्या भूमिका मांडलेल्या आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही आता या सगळ्या गोष्टी पुन्हा तेच सांगणं, याला काही अर्थ नाही. आता परवा मी मातोश्रीवर असताना मला फोन आला एका चॅनलचा, लोकशाही चॅनलचा, स्पष्ट सांगतो. आता चॅनलविषयी पण बोललो पाहिजे. सकाळी सामवाल्याने चुकीची बातमी लावली, स्पष्ट बोलतो, सगळ्या तुमच्या समोर बोलतो, चुकीच्या बातम्या लावल्या. मी मातोश्रीवर, आणि ते सांगतो तुम्ही वर्षावर आहे का, वर्षावर पोहोचले का, तुमचा प्रवेश होणार आहे का? अरे काय त्याला अर्थ आहे काय? सर, अजूनही महायुतीने आपला उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केलेला नाही, तर महायुतीकडून तुम्हाला ऑफर दिली गेली आहे का उमेदवार? कोणती ऑफर नाही, मला ऑफर येण्याचा प्रश्न येत नाही. महायुतीला उमेदवार सापडत नाही. महायुतीमध्ये आमच्याशी भिडण्याची ताकद नाही संभाजी, एवढं तुम्हाला स्पष्ट सांगतो. मात्र संभाजीनगरची जागा जाहीर झाली त्यानंतरचा घटनाक्रम पाहिला तर पहिलं तुम्ही नाराजी व्यक्त केली कारण तुम्ही इच्छुक होतात आणि तुम्ही वारंवार हे बोलून दाखवलं होतं. त्यानंतर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला काही शेरोशायरी देखील होती. या अनुषंगाने हा जो हे जी चर्चा ही या अनुषंगानेच पुढे चालत गेली आणि त्यामुळे आज ही संपूर्ण बातम्या अशा चालू लागल्या. पण उमेदवारी जाहीर होऊन 5 दिवस झालेले. मला असं वाटतं त्या दिवशी सगळी जी काही नाराजी राजी सगळी विषय संपला. पक्षप्रमुखांकडे मी जाऊन आलो. माझं तर ऑलरेडी फोनवर बोलणं झालेलंच होतं. तेवढ्या दिवसापूर्वी विषय असतो. रिॲक्ट होणं थोडंसं काही पाप नाही आहे, पण शिस्त पाळणं हे सुद्धा गरज आहे संघटने. त्यामुळे मी पक्षाचा शिस्तबद्ध शिवसैनिक आहे. विषय संपलेला आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात असो की महाराष्ट्रात असो आम्ही ताकदीनं काम करणार आणि शिवसेनेला 100% यश मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार. त्यामुळे जे काही झालं, मी पुन्हा वारंवार सांगतो की पक्षाकडं तिकीट मागणं गुन्हा नाही. मागितलं होतं, खैरे साहेबाला दिलं. खैरे साहेब आमचे नेते, त्यांचं काम, त्यांचं म्हणजे संघटनेचं काम ताकदीनं करणं माझं कर्तव्य, माझी जबाबदारी, ते मी करणार. संभाजीनगरमधून खैरे साहेब विजयी उमेदवार असतील का? काही पक्षांतर्गत कुजबुज आहे. हे तर पक्षांतर्गत नाही आहे कोणी, मला पक्षांतर्गत कोणी नाही काय बोलत आहे. पक्षांतर्गत नाही, हे तुम्ही कुठं तुम्ही सांगता शिंदे गट, कुठं भाजप. मला असं वाटतं तुमच्या मीडियामध्ये सुद्धा असे भाट पेरलेले आहे काही वेगळ्या पक्षाने, विशेषतः भाजपने आणि शिंदे गटाने, की हे लोक नुसते पोपटासारखे बोलत असतात त्यांच्या याच्यावर. म्हणजे आता तुम्हाला राग येईल पण बोललं पाहिजे सगळ्या गोष्टी स्पष्टपणे, की त्याच्यामुळं कुठंच आधार नाही, काही नाही. मला कालपासून फोन येतात, अरे काय अर्थ, मी माझ्या कामात मी काल दहीसरला होतो. युवा सेनेची बैठक होती घोसाळकर साहेबांनी उत्तर मुंबईमध्ये, तिथं होतो. मग मला जायची गरजच नव्हती ना इकडे तिकडे फिरायची. तर अशा पद्धतीने या सगळ्या बातम्या चुकीच्या येतात असं स्पष्ट माझं म्हणणं आहे. संभाजीनगरमधून खैरे साहेब विजयी उमेदवार असतील का आणि त्यासाठी तुम्ही किती ताकदीनं काम करणार आहात? पूर्ण ताकदीनं काम करणार. संघटनेचं आमच्याकडे स्ट्रक्चर आहे व्यवस्थित, बूथपर्यंत मतदारापर्यंत. हे आम्ही 1.5 वर्षानं हे सगळं स्ट्रक्चर कामाला लावलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं हे स्ट्रक्चरच्या माध्यमातून, संघटनात्मक ताकदीच्या माध्यमातून संभाजीनगरच्या जनतेचं शिवसेनेवर, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेजीवर आणि उद्धवजी ठाकरे साहेबांवर प्रेम आहे. ते प्रेम मला वाटतं जनता व्यक्त करेल. बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.